कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ₹1 व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? एफआयआर दाखल झालाय, चौकशी सुरू झाली आहे, सत्य समोर येईल। जी काही कारवाई करायची आहे ती करा। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवार यांची ही प्रतिक्रिया। सत्तेत असाल किंवा नसेल पण चुकीचं काही केल्यास कारवाई केली पाहिजे, भेदभाव न करता कारवाई करावी। पुणे जमीन प्रकरणावर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सर्वात जास्त जमीन घोटाळे, गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन देणारं सरकार। रोहित पवार यांची टीका। तर करूयात जमिनीची लुटमारी हे सरकारचं घोषवाक्य। रोहित पवार यांचा हा हल्लाबोल। काही कुबड्यांना वाटत होतं की आदरानं भिंतीला टांगलं जाईल, मात्र कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायच्या असं सुरू आहे। रोहित पवार यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका। तर मुंबई पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर शिंदेंची ताकद कमी केली जाईल, रोहित पवार यांची ही टीका। मुंढवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणामध्ये अजब माहिती आली समोर। शीतल तेजवानींनी अमेडिया कंपनीकडून ₹1ही न घेता खरेदी खत केलं। 300 कोटींची रक्कम कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख नाही। अमेडिया कंपनीसाठीची जमीन लाटण्यासाठी सूर्यकांत येवलेंकडून आधीपासून प्रयत्न। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती। खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआरमध्ये उल्लेख। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आढळल्यास चौकशी देखील होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ही माहिती। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। बावधनपूर माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीची देशाबाहेर प्रवास झालाय का या संदर्भात माहिती मिळणार। तर दरम्यान तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय। नको त्यावेळी बोलणाऱ्यांनी आता बोलावं। काही लोकांना नसलेल्या विषयांमध्ये बोलण्याचा किडा असतो। पार्थ पवार यांच्या प्रकरणावरून संजय शिरसाट यांचा रोहित पवारांना टोला। संजय शिरसाट यांनी आधी आपण सिडकोच्या 5000 कोटींच्या घोटाळ्यावर बोलावं, नको त्या विषयावर बोलाल तर एकदा समोरासमोर या। रोहित पवार यांचं संजय शिरसाट यांना हे आव्हान। निवडणुकांसंदर्भात मी बारामतीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेणार। इच्छुक उमेदवारांना कागदपत्र त्यांनी तयार ठेवावीत असं अजित पवार यांचं आवाहन। पुण्यातील मनसे नेते उद्या राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता। पुण्यातील मतदार याद्यांचा अहवाल घेऊन राज यांना भेटण्याची शक्यता। पुणे शहरातील मतदार याद्यांचा संपूर्ण अहवाल सादर करणार। पुण्यातील 165 वॉर्डसाठी 110 शाखाध्यक्षांची नेमणूक करण्यात आलेली। मतदार याद्यांमधील घोळाच्या आरोपानंतर मनसे ऍक्शन मोडवर। मुंबईमधील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1 ते 2 जणांची निवड। सूत्रांची ही माहिती। विनाशकाले विपरीत बुद्धी, बेजबाबदार आरोपांवरती आम्हाला काही बोलायचं नाही। अजित पवार यांचा तानाजी सावंत यांच्यावर पलटवार। तर राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, तानाजी सावंत यांचं हे वक्तव्य। शिवसेना फोडण्यासाठी भाजपनं रसद पुरवली, विनोद घोसाळकर यांचा आरोप। भाजपची मदत होती नाहीतर या आमदारांची हिंमत होती का? शिवसैनिक कुठेही कमी झालेले नाही। शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतो, मात्र शिवसेना संपत नाही। घोसाळकर यांची ही प्रतिक्रिया। काळ खूप मागे गेला, आता रस्तीपासून बाहेर या। प्रवीण दरेकर यांचं विनोद घोसाळकर यांना प्रत्युत्तर। तर फडणवीस आणि शिंदे शिवाय अजितदादा कामं करतात त्यावर बोला, दरेकरांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची मोठी राजकीय खेळ। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात जाहीर प्रवेश। हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करतोय दीपेश म्हात्रे यांचं हे विधान। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा। अनेक माजी नगरसेवक, ठाकरेंच्या सेनेचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या गोटात। 27 गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी देखील भाजपमध्ये दाखल। दीपेश म्हात्रे हे मुख्य प्रवाहात आले। अजून काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत। कपिल पाटलांची माहिती। दीपेश म्हात्रेंना 2014 मध्ये बोललो होतो, मात्र योग्य वेळ महत्वाची असते, कपिल पाटलांचं वक्तव्य। भाजपमध्ये जाण्याआधीच महेश गायकवाड यांची शिवसेनेमध्ये पुन्हा एंट्री। महेश गायकवाड यांच्यावर संपर्क प्रमुखांची जबाबदारी। ठाकरेंच्या शिवसेनेत कल्याण जिल्हाप्रमुख पदासाठी रोहिदास मुंडे यांचं नाव चर्चेत। दीपेश म्हात्रेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आणि त्यानंतरच रोहिदास मुंडे यांचं नाव समोर। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्वाचीही होती मागणी।
ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप. परवानगी घेऊनच बीकेसी आणि खेरवाडी परिसरामध्ये पॉट टॅक्सीच्या सर्व्हिससाठी MMRDAने ड्रोन उडवलेले. मुंबई पोलिसांचं हे स्पष्टीकरण. 8 ते 16 नोव्हेंबरपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार, पोलिसांची माहिती. ठाकरेंची भीती वाटत असल्यानं त्यांच्यावर नजर ठेवण्याचा हा प्रकार आहे. मातोश्री परिसरातील सुरक्षा वाढवावी, वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घ्यावी. ठाकरेंच्या सेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची ही मागणी. ठाकरेंच्या सेनेला केवळ सहानुभूती हवी आहे. आमच्यावर कसा दबाव आणताय, पाळत ठेवताय असं कुभांड रचतात. मैदानात या, लढा, रडीचा डाव नका खेळू. मातोश्री बाहेरील ड्रोन संदर्भात प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यात भाजपच निवडणुकीसाठी एक पाऊल पुढे. पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती होणार. जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या उद्या मुलाखती. सासवड, जेजुरी, उरुळी, देवाची फुरसुंगी नगर परिषदेमध्ये भाजपने स्वबळाची तयारी दर्शवली. युतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह विजय शिवतारे चर्चा करणार. अजितदादांसोबत युती करायची का, शिवतारे शिंदेंसोबत करणार चर्चा. भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी ही सर्वांची इच्छा. युती झाल्यास सर्वच नगरपालिकांवरती भगवा फडकणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या राजन तेलींकडून विश्वास व्यक्त. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ. प्रभाग 5 म्हणून पाणी, दूध आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांची नावं चर्चेत. रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि बाळ माने यांच्यामध्ये शाब्दिक वाकयुद्ध. रस्त्यांच्या कामावरून ठाकरेंच्या सेनेचे बाळ मानेंचे भ्रष्टाचाराचे आरोप. ज्यांच्या तोंडाला 4 वेळा डांबर फासलं त्यांच्यावर काय बोलणार, सामंतांचं प्रत्युत्तर. एकला चलोरीचा नारा शिवसेनेने दिला नाही, तानाजी सावंतांची प्रतिक्रिया. तर सर्व उमेदवारांची तयारी आम्ही ठेवली आहे, तानाजी सावंत यांची माहिती. मंत्री संजय सावकारे यांना जन्माला आम्ही घातलं आणि आम्हालाच निपटून टाकण्याची भाषा. सावकारेंना पैशांचा घमंड जास्त चढलाय. तर माजी आमदार संतोष चौधरींची मंत्री संजय सावकारे यांच्यावर ही टीका. स्थानिक ठिकाणी युती करायची की नाही हे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कळेल. आम्ही युती करावी, आज तरी तशी स्थिती नाही. खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. खडसेंचा एक जावई 4 वर्ष जेलमध्ये गेला. खडसेंचा दुसरा जावई 5 महिने जेलमध्ये राहून आला. गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर ही टीका. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून